वेगवेगळ्या शंका घ्यायला लागले, कारण त्याच्यात मानव होते ना, मानव होते, देव, दानव आणि मानव. शंका घ्यायला लागले की हे दोनच अक्षर महादेवांनी आपल्या जवळ का ठेवले. विचार करायला लागले आणि ते तर जाऊन बसले ध्यानाला. ते कशाला उठताय, देवादी देव, त्यांना माहित होतं आता हे 3 जण भांडणार आहे, भांडू द्या त्यांना. आणि मग विचार करायला लागले. खूप वेळ बसले, खूप वेळ बसले, खूप काळ निघून गेला, परंतु शंकर काही ध्यानातून बाहेर आले नाही. आणि त्यांना कळलं की अरे सगळे गेले, फक्त एक व्यक्ती आहे. आणि ध्यानातून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना कोण दिसलं, कोण दिसलं? बुध कौशिक ऋषी त्यांच्या डोळ्यासमोर दिसले. आणि बुध कौशिक ऋषींना सांगितलं की तू राम रक्षेची रचना करायची. आणि शेवटचा श्लोक आहे शेवटचा नाही, सॉरी, 15वा श्लोक आहे रामरक्षेमधला. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षाभिमानहरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धः बुध कौशिकः. तो शेवटचा श्लोक आहे, तो 15वा श्लोक आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने. महादेव बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं की मी सांगितलेली रामरक्षेचा तू रामरक्षा रचावी. आणि बुध कौशिक ऋषींनी जशीच्या तशी स्वप्नामध्ये सांगितलेली ही रामरक्षा बुध कौशिक ऋषींनी रचली. आणि कलियुगातल्या मानवासमोर ती आपल्या समोर आली. आणि सगळेच काही पठण करत नाही, परंतु जे भाग्यवंत आहे तेच रामाच्या या रामरक्षेचं पठण करतात. श्रोते हो, आपण भारत देशात राहतो. भारतातल्या तर अनेक रामभक्त याचं पठण करतात. भारत या देशाची शब्दाची व्याख्या सुद्धा संतांनी फार सुंदर सांगितलेली आहे. तेवढी व्याख्या सांगते आणि पुढे जाते. भारत, भा म्हणजे तेज. ऐकून घ्या, लहान मुलांनी जे असतील त्यांनी पण ऐका आणि तुम्ही सुद्धा घरी सांगा. भा म्हणजे तेज, भा म्हणजे ओज, भा म्हणजे भक्ती आणि रत म्हणजे रममाण होणे. जो भक्तीच्या तेजामध्ये रममाण होतो तो भारतीय, तो भारतीय. आणि आहे की नाही, भारतामध्येच आपली एवढी भक्ती दिसते, इतर देशांमध्ये दिसते का? नाही दिसत. म्हणूनच विश्वबंधुत्व, वसुधैव कुटुंबकम असं जे म्हटलेलं आहे ते आपल्याच संतांनी म्हटलेलं आहे, भारतातल्याच संतांनी म्हटलेलं आहे. कारण अमेरिका जर दिवाणखाना असेल, बाकीच्या वस्तू जर चीन असतील, जर्मनी असतील, बाकी जे शोभिवंत काम आहे ते स्वित्झर्लंड असेल, परंतु या घराचं, या पृथ्वीच्या घराचं माझघर म्हणजे जे देवघर आहे, स्वयंपाकघर, देवघर मात्र कशाचं आहे? तो म्हणजे आपला भारत आहे. श्रोते हो, म्हणून आपण अतिशय भाग्यवान आहोत की भारतामध्ये जन्माला आलो. भाग्यवान यांनाच म्हणतात. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वास बरा देवांचा संतांचा. आपण यांच्याजवळ जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न संसार सगळे करतात, सगळे अगदी भोग घेतात, उपभोग घेतात, परंतु शेवटचा जो मार्ग आहे तो आपल्याला यांच्या जवळच जावं लागतं. आणि म्हणून आपण हे स्तोत्र पठण, मंत्र पठण, की ज्या गोष्टींमुळे आपल्या माणसाला सुख मिळेल अशा गोष्टींमध्ये रमत असतो.